लोकांपर्यंत जाऊयात आणि त्यानिमित्तानं मुद्दा घेऊयात की शिवाजी पार्क मधल्या चर्चेत आणि त्यात सुद्धा उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई सारख्या भागामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा या भागामध्ये अस्मितेचा मुद्दा कितपत चालेल. शुभम, आपण लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना विचारा, लोक अस्मितेच्या मुद्द्यावर मतदान करतील का त्यांच्यासाठी इतर काही महत्वाचे आहे, कोणते मुद्दे महत्वाचे आहेत? शुभम. अर्थातच ऐतिहासिक शिवाजी पार्क या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि याचाचमुळे सर्व दादरकर जे आहेत, मुंबईकर जे आहेत त्या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीमध्ये चालणार का? अस्मितेचा नाही, माझा महत्वाचा प्रश्न होता, शिंदे साहेबांनी जो आपला दवाखाना चालू केलेला त्याचं काय झालं? नाही, अर्थातच त्या मुद्द्याकडे येऊ. अस्मितेचा मुद्दा चालेल का या निवडणुकीत? अस्मितेचा मुद्दा नाही, त्याला विकासाचा मुद्दा पाहिजे. विकासाचा मुद्दा, अर्थातच विकासाचा मुद्दा पाहिजे, अस्मितेचा नाही. आपल्याला काय वाटतं साहेब? आमच्या इकडे लोकल जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट लोकल इश्यूज आहेत, ते सर्वात इम्पॉर्टंट सॉल्व्ह करणं गरज आहे. पार्कासाठी आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे आमचं प्राईड आहे, आमचं इमोशन. आम्ही इकडे बॉर्न अँड ब्रॉटअप आहोत. सो आमच्यासाठी लोकल जे इश्यूज आहेत, जे सोडवणारा माणूस आम्हाला भेटेल तो त्यासाठी आम्ही नेहमी सपोर्ट करू. अस्मितेचा मुद्दा नाही, लोकल इश्यूजचा मुद्दा. साहेब काय वाटतं? अस्मितेचा मुद्दा मला वाटत नाही जास्ती चालेल. सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, अक्षरशः गुदमरून लोकांचे जीव जातात इकडे लोकल ट्रेनमध्ये धावणे वगैरे, तर ते माया ते जास्ती हे करावे. पाणी, मटर हे चालतील. अर्थातच प्रसाद सर, बघू शकतो अस्मितेचा मुद्दा हा सोडून नागरिकांना, मुंबईकरांना नेमके त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील, त्यांचा आवाज कोण महानगरपालिकेमध्ये मोठा करेल, हे त्यांचा महत्वाचा बाब आहे. धन्यवाद शुभम. चर्चेला पुढे नेऊयात. या चर्चेमध्ये काही इतरही मान्यवर आता जोडले